राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर. कोल्हापूर सर्किट बेंचकडनं याचिका थेट मुंबई हायकोर्टाकडे वर्ग. गौरी पालवे गर्जेच्या पालकांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. IPS अधिकारी नेमून तपास होईलच, शिवाय सरकारी वकीलही या प्रकरणात दिला जाणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शीतल तेजवानीच्या पार्टनरला अद्याप अटक का नाही? अजून किती दिवस मुदतवाढ खेळणार? अंबादास दानवेंचा ट्विट करत सरकारला सवाल. पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी मागितला वेळ. शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर आता दिग्विजय पाटीलसह पार्थ पवारांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये गेल्या 5 वर्षांपासून अटकेत असलेल्या हनी बाबूला जामीन मंजूर. हनी बाबूला मोठा दिलासा. परवानगीशिवाय महिलेचा फोटो काढणं हा गुन्हा नाही. सुप्रीम कोर्टानं वॉयुरिझमची व्याख्या केली स्पष्ट. वसई विरारमध्ये प्रसिद्ध ब्रँड्सच्या बनावट प्रॉडक्ट्सची विक्री. सर्च ऑपरेशन करत पोलिसांची धाड. छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चा माल, बनावट लेबल्स, स्टिकर्स आणि बाटल्या देखील जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.